Hello students, let's start our today's lecture of the physics. तर लास्ट टाइम आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स बघितलेलं होतं. आज आपण बघणार आहोत पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर. आता सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय होतं की व्हेन नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर. आपण अनेक रेजिस्टर एका पाठोपाठ एक जर जोडले तर त्याला काय म्हणायचं, सिरीज कॉम्बिनेशन. तसं इफ नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स, म्हणजे दिसायला पॅरलल म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन नव्हे. लक्षात घ्या, दिसायला पॅरलल म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन नव्हे, तर सगळे रेजिस्टर्स जे आहेत ते दोन कॉमन पॉइंट मध्ये जोडलेले असले पाहिजेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे दोन कॉमन पॉइंट असेल तर प्रत्येक रेजिस्टरचं लेफ्ट एंड ए ला जोडलेलं असलं पाहिजे आणि राईट एंड जे आहे ते बी ला जोडलेलं असलं पाहिजे. त्याला काय म्हणायचं, पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, सो डेफिनेशन बघा. when number of resistors are connected between two common points, they are said to be parallel. ओके, सो फॉर एक्झाम्पल बघा, याचा अर्थ काय होतो, ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत. ओके, आणि याच्यामध्ये नंबर ऑफ रेजिस्टन्स पॅरल मध्ये जोडायचे आहेत. तर लक्षात घ्या, फर्स्ट रेजिस्टन्स फॉर एक्झाम्पल R1 आहे, त्याचं लेफ्ट एंड ए ला जोडलेलं असेल तर राईट एंड बी ला जोडलेलं असलं पाहिजे. सेकंड रेजिस्टर R2 आहे सपोज, त्याचं लेफ्ट एंड ए ला जोडलेलं असेल तर राईट एंड बी ला जोडलेलं असलं पाहिजे. ओके, थर्ड रेजिस्टर, त्याचं लेफ्ट एंड जर ए ला जोडलेलं असेल तर राईट एंड काय जोडलेलं असलं पाहिजे, बी ला जोडलेलं असलं पाहिजे. असं जे कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे दिसायला फक्त पॅरलल नव्हे, पॅरलल दिसलं म्हणजे ते रेजिस्टर्स पॅरललच असतील असं काय नाहीये. सिरीज मध्ये दिसले म्हणजे सिरीज मध्ये असतील असं काय नाहीये. त्या कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ज्यावेळी सगळे रेजिस्टर्स दोन कॉमन पॉइंट मध्ये जोडले जातात ना, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणायचं. लक्षात घ्या, इट इज सेड टू बी पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा असं काढलं, दिस इज द फर्स्ट रेजिस्टन्स, दिस इज द सेकंड रेजिस्टन्स, and this is third resistance. ओके, सपोज दिस इज पॉइंट P आहे आणि हा पॉइंट Q आहे. तर बघा, आता इथं जे रेजिस्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल R1, R2 आणि R3, हे तीन रेजिस्टन्स कसे जोडलेले आहेत, पॅरलल मध्ये जोडलेले आहेत. ते दिसत नाहीत पॅरलल, परंतु पॅरलल जोडलेले. कशावरून पॅरलल आहेत, तर P आणि Q हे दोन कॉमन पॉइंट आहेत प्रत्येक रेजिस्टरला. म्हणजे R1चं बघा एक एंड P ला जोडलंय, R1चं दुसरं एंड Q ला जोडलंय, R2चं एक एंड P ला जोडलंय, दुसरं एंड Q ला जोडलंय, आणि R3चं देखील एक एंड P ला डायरेक्टली जोडलंय तर दुसरं एंड Q ला जोडलंय. म्हणजे काय होणार आहे, R1, R2 आणि R3 याला काय म्हणणार, पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणणार आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे पॅरलल कॉम्बिनेशनची कन्सेप्ट आहे. लक्षात आले का बघा, व्हेन नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स, दे आर सेड टू बी पॅरलल. ओके, किंवा पॅरललचं सिंपल सर्किट जर काढायचं झालं तर असं होणार, म्हणजे तुम्ही 10th पर्यंत काढत होता. ठीक आहे. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये होतंय काय, लक्षात घ्या. समजा ही एक बॅटरी आहे, आणि बॅटरीचं व्होल्टेज किती आहे, फी आहे. आता बॅटरीचं व्होल्टेज फी याचा मिनिंग काय होतो, तर निगेटिव्ह टर्मिनल आपण काय केलं, 0 व्होल्टला घेतलं, 0ला घेतलं, तर इकडचं पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचं जे असणार, पॉझिटिव्ह टर्मिनल, ते काय असणार आहे, फी व्होल्टला असणार आहे.
हे बघा, बॅटरीचं व्होल्टेज V असेल, किंवा नंबर घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. नंबर घेऊया. समजा बॅटरी आहे 10 व्होल्टची. निगेटिव्ह टर्मिनल आपण 0 व्होल्टला घेतलं ना, तर पॉझिटिव्ह टर्मिनल कितीला व्होल्टला असतंय? 10 व्होल्टला असतं. यालाच म्हणायचं बॅटरीचा EMF 10 व्होल्ट. आता हे 10 व्होल्ट कुठं जाणार? 10 व्होल्ट जे आहे हे डायरेक्ट कनेक्शन आहे ना, मध्ये कुठलाही रेझिस्टन्स नाहीये, म्हणजे हे 10 व्होल्ट डायरेक्टली इथं जाणार, इथं 10 व्होल्ट येणार, इथं पण 10 व्होल्ट येणार. कारण मध्ये कुठेही जर रेझिस्टन्स नसेल तर प्रत्येक पॉइंटला व्होल्टेज किती असणार? 10 व्होल्ट असणार. लक्षात घ्या, इथं पण किती असणार आहे? 10 व्होल्ट येणार आहे. तसंच राईट हँड साईडला इथं किती आहे बघा, या कॉर्नरला 0 आहे. म्हणजे या पाथवरच्या प्रत्येक पॉइंटला, मध्ये रेझिस्टन्स अजिबात नसेल कुठलाही, तर प्रत्येक पॉइंटला व्होल्टेज किती येणार आहे? 0 व्होल्ट येणार आहे. म्हणजे हे 0 व्होल्ट इथं पण जाणार, हे 0 व्होल्ट इथं पण जाणार, आणि हे 0 व्होल्ट इथं पण जाणार आहे. आता बघा, हा रेझिस्टन्स R1 आहे, हा रेझिस्टन्स R2 आहे, आणि हा रेझिस्टन्स R3 आहे. आता इथं जर बघितलं तर R1 ला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? एका साईडला पोटेन्शियल 10 व्होल्ट आहे आणि दुसऱ्या साईडला पोटेन्शियल किती आहे? 0 व्होल्ट आहे. म्हणजे R1 चा पोटेन्शियल डिफरन्स झाला 10 व्होल्ट. तसं R2 च्या एका साईडला व्होल्टेज आहे 10, दुसऱ्या साईडला 0 आहे, म्हणजे R2 चा देखील पोटेन्शियल डिफरन्स झाला 10 व्होल्ट. आणि R3 ला देखील एका साईडला 10 व्होल्ट आहे आणि दुसऱ्या साईडला 0 आहे, म्हणजे R3 चा पोटेन्शियल डिफरन्स देखील किती येणार आहे? 10 व्होल्ट येणार आहे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यांना व्होल्टेज काय असतं? सेमच असतं. आणि ते कुणा एवढं असतं? बरोबर बॅटरीच्या व्होल्टेज एवढं असतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो इन पॅरलल कॉम्बिनेशन, व्होल्टेज पोटेन्शियल जे आहे ना, ते पोटेन्शियल कसं असते माहिती आहे का? मध्ये अजिबात रेझिस्टन्स जर नसेल ना, तर सगळ्या पॉइंटला, समजा इथं 0, इथं एक 50 व्होल्ट असेल, तर या पॉइंटला पण 50 व्होल्ट, या पॉइंटला पण 50 व्होल्ट. समजा इथून असे नंबर ऑफ पाथ निघाले, तर हे पण डायरेक्ट कनेक्शन आहे ना. 50 व्होल्ट, इथं 50 व्होल्ट, इथं 50 व्होल्ट, प्रत्येक पॉइंटला 50 व्होल्ट येणार. लक्षात घ्या, मध्ये कुठलाही रेझिस्टन्स नसेल तर. आणि डिवाइड काय होतंय? करंट डिवाइड होतोय. करंट म्हणजे काय होतंय? लक्षात घ्या, चार्ज फ्लो होत असतोय, बरोबर? ओके, आता हा चार्ज बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून सपोज पॉझिटिव्ह चार्ज निघाला, असा इथंपर्यंत आला. इथं आल्यावर त्या चार्जला फ्लो व्हायला 3 पाथ अवेलेबल झाले ना. त्याच्यामुळे करंट, इकडून करंट आय आला तर काही करंट वर जाणार, काही करंट इकडे जाणार, आणि काही करंट इकडे जाणार. म्हणजे इकडे I1 गेला, इकडे I2 गेला, आणि इकडे I3 करंट गेला. तर येणारा करंट बरोबर बाहेर सगळा जाणारा करंट असणार आहे. म्हणून I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 असं होणार. ते डिवाइड काय होतोय? करंट डिवाइड होतोय. लक्षात घ्या, व्होल्टेज जे आहे ना, मध्ये रेझिस्टन्स नसेल तर व्होल्टेज सगळ्या पॉइंटला सेमच असतो, वेगळा वेगळा कधी नसतो. पाथ जरी वेगळे आले तरी व्होल्टेज डिवाइड होत नाही कधी. लक्षात येत आहे? याचं तुम्हाला एक एक्झाम्पल, हे जरा पटवून घ्यायचं असेल तर तुम्हाला आणखी एक चांगलं एक्झाम्पल देतो, म्हणजे व्होल्टेज का डिवाइड होत नाही वगैरे लक्षात येईल तुम्हाला. ओके, ठीक आहे. याच्यासाठी काय करूया आपण, एका वॉटर टँकचं एक्झाम्पल घेऊया. वॉटर टँकचं एक्झाम्पल, ठीक आहे. एक वॉटर टँक आहे आणि इथंपर्यंत वॉटर भरलेला आहे. समजा किती हाईट पर्यंत भरलेला आहे? सपोज एक 10 मीटर हाईट पर्यंत वॉटर या टँक मध्ये भरलेला आहे, ठीक आहे. आणि याला मी पुढे काय केल्या, 3 पाईप अशा जोडल्या. तर काय होणार, आता इकडून 5 लिटर वॉटर जर आलं, 5 लिटर वॉटर आलं, तर हे 5 लिटर वॉटर काय होणार आहे? काही वॉटर इथं जाणार, काही वॉटर इकडे जाणार, आणि काही वॉटर इकडे जाणार. हे तर पटतंय ना. 3 पाथ आले की वॉटरला 3 पाथ पुढे मिळाले. एकच पाथ असेल तर इथून इथपर्यंत 5 लिटर, इथून इथपर्यंत 5 लिटर, आणि इथून इथपर्यंत 5 लिटर, आणि इथं आल्यावर 3 पाथ मिळाले. समजा इकडे 1 लिटर जात असेल, इकडे 1.5 लिटर जात असेल, तर इकडे किती जाणार? मग हे 2.5 लिटर जाणार. जेणेकरून येणारं 5 लिटर पुढे 5 लिटर गेलं पाहिजे. म्हणजे कोण डिस्ट्रीब्यूट झाला? फ्लो डिस्ट्रीब्यूट झाला. आता फ्लोईंग वॉटर किंवा फ्लो जे आहे ते सिमिलर टू काय घ्यायचं? करंट घ्यायचं, करंट. ठीक आहे. आता समजा इथं अशा काय केल्या, मी 3 टँक जोडल्या, इथं 3 टँक जोडल्या समजा अशा. परत अशा 3 टँक जोडल्या समजा, 3 वॉटर टँक, इथे एक असे अनेक वॉटर टँक जोडलेले आहे. ठीक आहे. मला सांगा, या टँक मध्ये लेवल जर 10 मीटर असेल तर प्रत्येक वॉटर टँक मध्ये लेवल किती असणार सांगा रे?
10 मीटरच असणार ना, नाहीतर वॉटर फ्लो चालू होणार नाही. तर मग हे बघा, असं यू शेप्ड एक ट्यूब तुम्ही घेतली, याच्यामध्ये पाणी जर भरलं, वॉटर भरलं, तर लेफ्ट हँड साईडला जी लेवल असणार तीच राईट हँड साईडला लेवल असणार. असं होत नाही ना, इकडं जास्त आणि इकडं कमी लेवल, असं कंटिन्युअसली राहतं का? असं लेवल डिफरन्स असला की लगेच वॉटर फ्लो होतो आणि परत लेवल काय होते, सेम होते. मग ही वॉटर लेवल म्हणजे काय करायचं आहे, पोटेन्शियल घ्यायचं आहे. वॉटर लेवल म्हणजे पोटेन्शियल आणि वॉटरचा फ्लो म्हणजे करंट. आता या टँक मध्ये जेवढी वॉटर लेवल असणार ना, तेवढीच त्याच्या पुढे जेवढे टँक असतील ना, तिथे लेवल असणार, आणि नसेल तर वॉटर फ्लो होणार आणि ती लेवल सेम होणार. तसं इकडे 10 व्होल्ट दिला ना, प्रत्येक पॉइंटला 10 व्होल्ट ऑटोमॅटिकली पोटेन्शियल इथं क्रिएट होते. म्हणजे वॉटर आणि इलेक्ट्रिसिटीचा फ्लो याच्यामध्ये सिमिलर काय आहे हे तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. वॉटरचा फ्लो सिमिलर टू द करंट. वॉटरला अनेक पाथ मिळाले तर करंटला देखील वॉटरला अनेक पाथ मिळाल्यानंतर वॉटर 3 पाथ मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार, तसं करंटला अनेक पाथ मिळाले तर करंट डिस्ट्रीब्यूट होते. आणि वॉटरची लेवल, वॉटरची हाईट म्हणजे काय असणार आहे इथं, सिमिलर टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. वॉटरची लेवल जी आहे ती सगळ्या टँकमध्ये काय ते सेमच येते, वेगळी वेगळी असू शकत नाही, होऊ शकत नाही, ते थोड्या वेळानं सेम होणार आहे. अशी ती ऍक्च्युली कन्सेप्ट आहे. पोटेन्शियल जे आहे, मध्ये कुठला रेझिस्टन्स नसेल, मध्ये रेझिस्टन्स आल्यावरच पोटेन्शियल काय होतोय, कमी होतोय. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे हे बघा, समजा असं सांगितलं तुम्हाला, समजा मी असं सांगितलं की इथं व्होल्टेज आहे 50 व्होल्ट आणि इथं व्होल्टेज आहे सपोज 20 व्होल्ट. ठीक आहे, 20 व्होल्ट. तर हे 50 व्होल्ट कुठे जाणार, डायरेक्टली इथंपर्यंत डायरेक्टली 50 व्होल्ट जाणार. म्हणजे मध्ये रेझिस्टन्स नसेल ना, तर त्या प्रत्येक पॉइंटला व्होल्टेज काय जातं, 50-50-50 डिस्ट्रीब्यूट होतं. हे 50 व्होल्ट देखील इथं जाणार आहे. इथनं हे दोन पाथ मध्ये 50चं इकडं 20 व्होल्ट आणि इकडे 30 व्होल्ट असं व्होल्टेजला होत नाही, ते कुणाला होतंय, करंटला होतंय, ते लक्षात ठेवायचं. ओके, इथं पण काय येणार आहे, 50 व्होल्ट येणार. हा पॉइंट इथं जेवढे इनफायनाइट पॉइंट आहेत ना, त्या प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल मध्ये रेझिस्टन्स नसेल तर सगळ्यांना सेमच असतं. ही कन्सेप्ट अगोदर लक्षात ठेवा. इथं जर 20 व्होल्ट असेल तर इथं पण 20 व्होल्ट येणार आहे. ओके, इथं पण 20 व्होल्ट येणार आहे. लक्षात येत आहे. तसंच या पॉईंटचं व्होल्टेज जे काय असेल, फॉर एक्झाम्पल φ1 असेल, तेवढंच पोटेन्शियल काय असणार आहे, इथं φ1 असणार आहे. आणि हा φ1 पासून इथं जाताना रेझिस्टन्स मध्ये आल्यामुळे काय होणार आहे, इथलं पोटेन्शियल चेंज होणार नाही, इथलं पोटेन्शियल काहीतरी φ2 असणार आहे. ओके, इथलं पोटेन्शियल काय असणार, φ2 असणार आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. φ1 किती असेल, V2 किती असेल, हे सगळं आपण काढू शकतो. आणि त्याच्यासाठी पाहिजे तर तुम्ही माझा नीट जेई सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू करंट इलेक्ट्रिसिटी सेपरेट टॉपिक आहे युट्यूबवर, ते जरा बघा. तर पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे लक्षात आलं का बघा, व्हेन नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स दे आर सेड टू बी पॅरलल. एका पाथच्या समोर नंबर ऑफ पाथ आले तर काय डिवाइड होतंय हे लक्षात ठेवायचं. पोटेन्शियल डिवाइड होत नाही, तिथं पोटेन्शियल सगळ्यांना सेमच जातं, करंट डिवाइड होतोय. ओके, नेक्स्ट आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन आपण बघूया. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय करूया, दोनच रेझिस्टर पॅरलल मध्ये घेऊया आपण.
तर हा रेजिस्टन्स आहे R1, हा रेजिस्टन्स आहे R2, and these two resistors are connected to a battery like this. बॅटरी ऑफ व्होल्टेज फी प्लस मायनस. ठीक आहे. मग अशी सांगितलेल्या पद्धतीनं बॅटरीचं व्होल्टेज फी असेल, हे निगेटिव्ह टर्मिनल आपण 0 व्होल्टला घेतलं तर R1 आणि R2 दोघांच्याही राईट हँड साईड काय येणार आहे, 0 0 ला येणार. आणि R1 आणि R2च्या दोन्ही लेफ्ट हँड साईड जे आहे ते फी आणि फी ला येणार आहेत, बरोबर. आणि त्याच्यामुळे R1चं व्होल्टेज देखील फी येणार आणि R2चं व्होल्टेज देखील काय येणार आहे, फीच येणार आहे. पॅरल कॉम्बिनेशन मध्ये व्होल्टेज तेवढंच, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच असतो. परंतु इकडून आता बॅटरीने सपोज करंट I पाठवला, तर आलेला जो करंट आहे ना, करंट म्हणजे वॉटर फ्लो प्रमाण असतं, त्याला दोन पाथ मिळाले की इकडं थोडा करंट जाणार, इकडे थोडा करंट जाणार आहे. म्हणजे R1 मधून करंट I1 फ्लो होणार आणि थोडा करंट काय होणार आहे, मग R2 मधून जाणार, हा करंट काय होणार आहे, I2 होणार. परत इथं काय होणार आहे, रेझिस्टन्स मधून पास होणार, तेवढाच करंट परत I1 प्लस I2 होऊन परत I होणार आणि परत बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जाणार. असा हा करंट फ्लो होतो. ठीक आहे, I1 I2. सर करंट दोन्हीकडे इक्वली जाणार का? ते रेझिस्टन्स सेम असेल तर इक्वल जाणार. ओके, ते रेझिस्टन्सवर डिपेंड असणार आहे. म्हणजे दोन्ही रेझिस्टन्स सेम असेल तर इक्वली डिवाइड होणार. जर एक रेझिस्टन्स जास्त असेल, जिकडे रेझिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन, जिकडे रेझिस्टन्स जास्त तिकडे अपोजिशन जास्त, त्या साईडला कमी करंट फ्लो होणार मग, आणि दुसऱ्या साईडला जास्त जाणार. मग रेझिस्टन्स या शब्दाचा मिनिंगच आहे अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. जिकडे रेझिस्टन्स जास्त तिकडं करंट कमी. Consider a parallel combination of resistors R1 and R2 connected to a battery of potential difference phi as shown in figure. Okay, आता लेट phi1 phi2 आर काय आहेत, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R1 and R2. I1 I2 आर काय आहेत, करंट थ्रू R1 and R2 आहेत. ठीक आहे. सो ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन काय होणार बघा, ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन phi1 इज इक्वल टू phi2 इज इक्वल टू काय होणार आहे, फी होणार आहे. अँड I इज इक्वल टू काय होणार आहे, I1 प्लस I2 येणार. बरोबर आहे ना, कारण इकडून लेफ्ट हँड साईडनं करंट या पॉइंटला बघा I येणार, काही करंट वर जाणार, काही करंट खाली जाणार, आणि त्याच्यामुळे I इज इक्वल टू I1 प्लस I2. हे बघा, डिवाइड कुठली क्वांटिटी होते, जी फ्लो होते ना ती क्वांटिटी डिस्ट्रीब्यूट होते. फी जी आहे ती पोटेन्शियल फ्लो होत नाही. पोटेन्शियल ही एक स्टेट आहे, लक्षात घ्या, स्टेट. ओके, पोटेन्शियल ही काय आहे, स्टेट आहे असं आपण म्हणू शकतो, की ज्याला कनेक्टेड सगळ्या गोष्टी त्याच पोटेन्शियलला असणार आहे, डायरेक्ट कनेक्टेड, मध्ये रेझिस्टन्स कुठला नसला पाहिजे. म्हणजे 10 व्होल्टच्या बॉडीला दुसऱ्या अनेक बॉडी जर जोडल्या तर सगळ्यांचं 10 व्होल्टच येणार, लक्षात घ्या. ओके, ती स्टेट असते, एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीला ट्रान्सफर केली जाते ती. ठीक आहे, I इज इक्वल टू I1 प्लस I2, बट I इज इक्वल टू फी बाय RP लिहू शकतो, कारण करंट म्हणजे व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स ना. फिर RP म्हणजे काय येणार आहे, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. I1 म्हणजे काय येणार आहे, phi1 बाय R1 म्हणजेच फी बाय R1, बरोबर.
अँड I2 इज इक्वल टू काय येणार आहे φ2 बाय R2 ओहम्स लॉ प्रमाणे, दॅट इज φ बाय R2 येणार आहे. लक्षात येते. अँड देअरफॉर suppose this is equation number 1, I is equal to I1 plus I2. This is equation 2, this is equation 3. Sorry, this is also equation 2. This is equation 3 and this is equation 4. So from equation 1, 2, 3 and 4. 1, 2, 3, 4. 1 काय I is equal to I1 plus I2 आहे आणि I म्हणजे काय आहे φ by RP आहे. I1 म्हणजे काय येणार आहे φ by R1 येणार प्लस I2 म्हणजे काय येणार आहे दॅट इज φ by R2. आता बघा दोन्ही साईडनं काय होईल φ गेट कॅन्सल अँड देअरफॉर काय होणार आहे 1 by RP इज इक्वल टू 1 by R1 प्लस 1 by R2 येणार. 1 by RP is equal to 1 by R1 plus 1 by R2. तर अशा प्रकारे पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स जो आहे, जे डेरिव्हेशन किती सिंपल आहे बघा. ऍक्च्युली काय पॅरल कॉम्बिनेशन मध्ये φ1 इज इक्वल टू φ2 इज इक्वल टू φ येणार आणि I इज इक्वल टू I1 प्लस I2 येणार आहे. आणि I इज इक्वल टू I1 प्लस I2 मध्ये फक्त व्हॅल्यू ठेवायच्या. I1 इज इक्वल टू φ1 बाय R1 आणि I2 इज इक्वल टू φ2 बाय R2 आणि सगळे φ सेम असल्यामुळे ते कॅन्सल आउट होतात. ओके, सो सिमिलरली if n resistors of resistances n resistor of resistances R1, R2, R3 up to Rn are connected parallel, their equivalent resistance येणार आहे 1 by RP is equal to 1 by R1 plus 1 by R2 up to काय येणार आहे 1 by Rn. तर या पद्धतीने इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे. ओके, सगळ्यांना लक्षात आलं ना. आता बघा इथं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन जर तुम्ही बघितला तर ही जी व्हॅल्यू आहे ना ती सगळ्यात कमी येते. सगळ्यात कमी म्हणजे काय, जेवढे पॅरल मध्ये जोडलेले आहेत ना त्या सगळ्यांच्या पेक्षा कमी व्हॅल्यू. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं रेझिस्टन्स वाढतो आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये रेझिस्टन्स काय होतो कमी होतो. एक्झाम्पल एक बघूया. हे बघा एक्झाम्पल 2 रेझिस्टर्स आहेत. ठीक आहे, ऑफ 2 रेझिस्टर्स ऑफ 3 ओहम अँड 6 ओहम आहेत. 2 रेझिस्टर आहेत 3 ओहम आणि 6 ओहम. तर याचं काय करायचं आहे आपल्याला, सिरीज मध्ये जोडल्यावर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार आणि पॅरल मध्ये जोडल्यानंतर किती येणार बघूया. ओके, सो फाइंड इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. when connected number 1 series and number 2 parallel. तुम्ही काय म्हणणार, काय इझी क्वेश्चन सर विचारलेत, असले क्वेश्चन असतात काय, पण याच्यावरून एक तुम्हाला कन्सेप्ट कळणार आहे आणि ती लक्षात घ्या. सिरीज मध्ये जोडले तर काय होणार, RES इज इक्वल टू R1 प्लस R2 होणार. R1 प्लस R2 म्हणजे किती होणार सांगा. 3 प्लस 6 म्हणजे किती येणार आहे 9 ओहम. व्हेरी सिंपल. आणि 1 बाय RP इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 म्हणजे 1 बाय 3 प्लस 1 बाय 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 6 इंटू 1 6, 3 इंटू 1 3, बरोबर आहे ना. 6 इंटू 1 6, 3 इंटू 1 3 डिवायडेड बाय
6 into 3 18. सो 9/18 म्हणजे 1/2 येणार. सो आरपी ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2 ओहम येणार. 1/RP 9/18 आलं, 1/2 आलं, म्हणजे आरपी 2 येणार. आता या व्हॅल्यू जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की सिरीज कॉम्बिनेशनची व्हॅल्यू लार्जर दॅन लार्जेस्ट आहे. बघा, लार्जर दॅन 3 आणि 6 चा इक्विव्हॅलंट 9 आला ना. 3 आणि 6 मध्ये लार्जर कोण आहे? 6. म्हणजे सिरीज मध्ये जेवढे आपण जोडणार ना त्याच्यात जो सगळ्यात जास्त असेल ना त्याच्याही पेक्षा जास्त काय येणार आहे? सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असणार आहे. ओके, सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज लार्जर दॅन लार्जेस्ट. तसं पॅरलल मध्ये जोडल्यावर बघा 3 आणि 6 चा पॅरल किती आला? 2 आला. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो? पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट असतो. स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट म्हणजे आता समजा ही जर कन्सेप्ट तुम्हाला कळालेली असेल, समजा मी आता क्वेश्चन विचारला, रेजिस्टन्सेस आर काही व्हॅल्यू देतो मी. ओके, 5 ओहम, 9823 ओहम अँड आफ्टर दॅट 523 ओहम आहेत. ओके, असं सांगितलं की सिरीज मध्ये जोडलंय. सिरीज मध्ये काय प्रॉब्लेमच नाही, त्याची डायरेक्ट ऍडिशन करायची आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सिरीज मध्ये तुम्ही इझिली काढू शकताय. समजा दे आर कनेक्टेड पॅरलल मध्ये जोडले, तर याच्यातला कुठला ऑप्शन करेक्ट येईल? ए आहे दॅट इज 3 ओहम, बी आहे 15 ओहम, सी आहे 10,000 ओहम, ओके, आणि डी आहे सपोज 9823 ओहम. कुठला ऑप्शन करेक्ट येईल असं वाटतंय? कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का इथं? त्यावेळेला ऑप्शन बघून आन्सर करतात. करेक्ट ऑप्शन ए येणार याचा. ओके, म्हणजे एक्झॅक्ट 3 येत असेल असं नाही, पण त्याच्या जवळपास कुठेतरी येत असणार आहे. ठीक आहे, कारण पॅरलल मध्ये जोडले की या तिघांच्या मध्ये जो स्मॉलर आहे त्याच्यापेक्षा लहान व्हॅल्यू लक्षात येत आहे. पॅरल मध्ये जोडल्यानंतर स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल असं सांगितलं, एक रेझिस्टन्स आहे 3 ओहम आणि दुसरा रेझिस्टन्स आहे इन्फिनिटी ओहम, दुसरा रेझिस्टन्स इनफायनाईट आहे. ठीक आहे, सिरीज मध्ये जोडलं तर किती होणार? इनफायनाईट. आणि पॅरल मध्ये जोडलं तर किती होणार रे? पॅरल मध्ये जोडलं तर, सिरीज मध्ये जोडलं तर 3 होईल, सॉरी इन्फिनिटी होईल. पॅरल मध्ये जोडल्यावर लेस दॅन 3, एक्झॅक्टली इक्वल टू 3 येत आहे. ओके, ऍक्च्युली स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट म्हणजे 3 पेक्षा थोडंसं कमी यायला पाहिजे, परंतु 3 एवढंच येतं पॅरल मध्ये जोडलं. म्हणजे 3 आणि इन्फिनिटीचा पॅरल मध्ये जोडली आहे, इक्विव्हॅलंट 3 येतोय. काढून बघा, 1/RP इज इक्वल टू 1/3 प्लस 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी म्हणजे 0 ना, सो 1/3. सो आरपी येणार आहे 3. ओके, सपोज असा एक क्वेश्चन विचारला, इथं 4 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, 4 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. हा क्वेश्चन काय बघा, 4 व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स 4 व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टन्स आर. फोर व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टन्सेस आर कशा आहेत बघा, दॅट इज 4 ओहम, 12 ओहम, 18 ओहम अँड 6 ओहम. ओके, आणि 4 व्हॅल्यू जे आहेत, हा, तर या 4 व्हॅल्यू तुम्हाला दिसल्या 4, 12, 18 अँड 6. ओके, आउट ऑफ दीज या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत याच्यामध्ये 2 रेझिस्टर्स आहेत आणि 2 व्हॅल्यू या त्यांच्या सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनच्या आहेत. तर ते 2 रेझिस्टन्स कुठले असतील, म्हणजे ते 2 रेझिस्टरच्या व्हॅल्यू कुठले असतील असा क्वेश्चन आहे. ओके, इन दीज व्हॅल्यूज, ओके, इन दीज
values, two are resistors, two are resistances, individual resistances, and one equivalent resistance of series and one parallel equivalent resistance of parallel combination. म्हणजे अशा 4 व्हॅल्यू झाल्या ना, म्हणजे 2 रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडले तर एक व्हॅल्यू येणार, पॅरल मध्ये जोडल्यानंतर दुसरी व्हॅल्यू येणार आहे. अशा एकूण 4 व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत. तर याच्यामधल्या त्या 2 रेझिस्टरच्या व्हॅल्यू किती असतील हा क्वेश्चन आहे. 4 आणि 12 की 12 आणि 18 की 18 आणि 6 की 4 आणि 6 म्हणजे काय सांगता येईल याच्यावरून? ते 2 रेझिस्टन्स कुठले असतील? म्हणजे त्या याच्यामध्ये 2 व्हॅल्यू रेझिस्टन्सचे आहेत, 2 व्हॅल्यू एक सिरीज मध्ये जोडल्यानंतर आणि दुसरी पॅरल मध्ये जोडल्यानंतर. 12 and 6. 12 आणि 6. 12 आणि 6 कसं येणार लक्षात येते ना, कारण लक्षात घ्या सिरीज मध्ये जोडल्यानंतर काय होतं, रेझिस्टन्स वाढतो. म्हणजे सगळ्यात जास्त व्हॅल्यू जी काय व्हॅल्यू 4 व्हॅल्यू दिलेल्या आहेत, 4 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्याच्यातली सगळ्यात जास्त व्हॅल्यू ही सिरीज कॉम्बिनेशनची असणार आहे. आणि पॅरल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट असते. म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू ही पॅरल कॉम्बिनेशनचीच असणार. म्हणजे सिरीजची कुठली येणार, याच्यातली 18 येणार आहे आणि पॅरलची येणार आहे 4. म्हणजे ते 2 रेझिस्टन्स असले पाहिजेत, 12 आणि 6 असले पाहिजेत कंपल्सरी. पण बघा 12 आणि 6चं ऍडिशन केलं तर 18 येतं आणि 12 आणि 6चा रेसिप्रोकलची ऍडिशन केली तर बरोबर 4 येतं, 1/4. म्हणजे या पद्धतीनं समजा 4 व्हॅल्यूज दिल्या आणि तुम्हाला सांगितलं की याच्यातल्या 2 रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू कुठल्या, तर त्याच्यामध्ये काय करायचे आहे, सगळ्यात छोटी व्हॅल्यू काढून टाकायची, सगळ्यात मोठी व्हॅल्यू काढून टाकायची, राहिलेल्या मधल्या 2 व्हॅल्यू. ओके, सो R1 शुड बी किती असलं पाहिजे, 12 ओहम असलं पाहिजे, अँड R2 शुड बी किती असलं पाहिजे, 18 ओहम असलं पाहिजे. Sir, 6. हा सॉरी मिस्टेक, माय मिस्टेक. 12 आणि 6 सॉरी. ट्वेल्व अँड 6 सगळ्यात छोटी मोठी व्हॅल्यू काढून टाका, बाकीच्या राहिलेल्या 2. ठीक आहे. समजा एक क्वेश्चन असा दिला, हा आहे 12 ओहम, हा आहे 12 ओहम, अँड दिस इज ऑल्सो 12 ओहम. सो व्हॉट इज द रेझिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी असं विचारलं. आन्सर काय येणार, ए आणि बी मधलं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय येईल असं वाटतंय? 36. याचं आन्सर येतं 4 ओहम. 4 ओहम विल बी द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आता बघा सगळ्यात महत्वाचे हेच तर कन्सेप्ट आपल्याला आता 11th मध्ये स्टडी करायचे आहे की हे रेझिस्टर सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये आहेत. तर हे सिरीज मध्ये दिसत असले तरी सिरीज मध्ये नाहीयेत. का नाहीयेत ते तुम्हाला सांगतो मी मगाशी काय कन्सेप्ट सांगितली की जे पॉईंट डायरेक्ट कनेक्टेड असतात त्या सगळ्या पॉईंटचं पोटेन्शियल सेम असतं. म्हणजे ए पॉईंट इथं आहे म्हणजे ए पॉईंट इथं पण घेऊ शकतो, ए पॉईंट इथं पण घेऊ शकतो, इथं पण घेऊ शकतो, ए पॉईंट इथं पण घेऊ शकतो. डायरेक्ट कनेक्शनच दिले ना आपण त्याला ए पॉईंटचं. तसं बी पॉईंट इथं पण घेऊ शकतो, इथं पण घेऊ शकतो, इथं पण, आणि हा डायरेक्ट इथं कनेक्ट होतोय बी पॉईंट. आता बघा हा 12 ओहम ए आणि बी च्या मध्ये जोडलाय, हा मधला 12 ओहम ए आणि बी च्या मध्ये जोडलाय, आणि तिसरा 12 ओहम जो आहे ना तो पण ए आणि बी च्या मध्ये आहे. आणि पॅरललची तीच कन्सेप्ट आहे ना, जर सगळे रेझिस्टर्स ए आणि बी च्या मध्ये जोडलेले असतील, प्रत्येकाचं एक एंड ए ला पाहिजे, प्रत्येकाचं दुसरं एंड बी ला पाहिजे, असं जर जोडलेलं असेल ना तर त्याला पॅरलल म्हणायचं, सिरीज नाही म्हणायचं. म्हणजे हे 3 रेझिस्टन्स जे आहेत ना ते सिरीज मध्ये नाही आहेत, दे आर कनेक्टेड इन पॅरलल. ओके, सो 1/12 प्लस 1/12 प्लस 1/12 म्हणजे येणार आहे 3/12, दॅट इज इक्वल टू 1/RP, दॅट इज 1/4 येणार ना. सो